आता आपल्याला आवडेल असे एक पुस्तक आम्ही आपणास देतो. छान गोष्टींचे आहे, घ्या वाचा. अहो काय झाले? नाही, मी पुस्तक नाही घेणार. जर मी पुस्तकाला हात लावला किंवा पुस्तक वाचले तर गणपती बाप्पा मला शिक्षा करेल. हो काय बोलतोय आपण? कोणी सांगितले आपल्याला? असे कधी कुठे होते का? हो, असेच असते. आमच्या घराण्यातील मुलींनी ना लिहिले वाचले तर गणपती बाप्पा शिक्षा करतो. माझ्या आत्याला केली ना तशी. आत्याला केली तशी? कुणी केली आत्याला शिक्षा? आणि काय शिक्षा केली? सांगते तुम्हाला, सगळं सांगते. एक दिवस ना आई, आज आत्याबाई परत आपल्या घरी राहायला येणार? कायमची? होय ग यमुने. हरी म्हणत होता की आता मथुरा आजी सारखी आत्या पण आलवण नेसणार. खरं का ग आई? होय ग यमुने. कशी कपाळावर चंद्रकोर रेखून फुले माळून सवाशून होऊन गेली होती माहेरून, आणि आता परत येणार ती अशी. तेव्हा का रे अशी वेळ आणलीस तू? मोठ्या हौसेने 4 अक्षरे शिकवलीस, त्यावर खापर फोडले शिंचांनी. काय तर म्हणे ही रोज व्यंकटेश स्तोत्र वाचते. वाचित असे, वेळेस लिहितही असे. त्यामुळे हिच्या नवऱ्यास काळाने गिळले म्हणे, आणि यांचे कुलदैवत म्हणे गणपती. अरे तर्कास कुंटीवर टांगावे टांगावे म्हणजे किती? असे वाटत होते एकेका चापकाने फोडून काढावे. माझे मस्तक भणाडून गेले. दादा, आपली हसती खेळती गोचिरवाडी बहीण नियती पुढे कोणाचे काय चालणार बाबा? आपलेच नशीब फुटके होते म्हणायचे, दुसरे काय? आता आपणच सांभाळायच हवे. मोला फुलाला गाठ असो वा काहीही असो, या घरातील स्त्रियांना लिहिणे वाचणे धार्जिणे नाही. इथं पर विषाची परीक्षा नको. इथून पुढे या घरातील कोणत्याही स्त्रीने लिहिण्या वाचण्याचे कर्म करू नये, असे आज कुटुंब प्रमुख म्हणून आम्ही जाहीर करतो. भागीरथी साथ घेऊन जातात. भागीरथी, हे तुझेच घर आहे बरे, आणि तुला पोसायास तुझे भाऊ समर्थ आहेत. पुस्तक दिलेत ना
तर गणपती बाप्पा मला शिक्षा करेल. आणि आणि ते पुस्तक तुम्ही मला दिलेत म्हणून तो तुम्हालाही शिक्षा करेल. आणि आणि माझ्यामुळे तुम्हाला शिक्षा झाली हे अण्णांना कळले ना तर अण्णा माझे कधीच तोंड बघणार नाही. तुम्ही मला दुसरे काही सांगा पण बस बस रडू नका. हे पहा, हे पुस्तक आम्ही ठेवून देतो. आपणास रडू येईल असे या घरात कोणीही वागणार नाही एवढे लक्षात ठेवा. अश्रुपुसा, लोकांत भयंकर अंधश्रद्धा, विपरीत समजुती आणि एकूणच आंधळेपणा किती फोफावलेला आहे हे पुन्हा एकदा जाणवले या निमित्ताने. रमा, असे काहीही नसते. लिहिण्या वाचण्याने वैधव्य येते ही समजूत खोटी आहे. असे असते तर आज समाजात अनेक स्त्रिया लिहू वाचू लागल्या आहेत. त्या साऱ्यांनाच वैधव्य आले असते. आपण अशा गोष्टींवर विश्वासच ठेवू नये. अशीच नव्हे तर कोणतीही रूढी किंवा पारंपरिक गोष्ट आंधळेपणाने स्वीकारू नये. स्वतः त्या गोष्टीचा विचार करावा, त्या गोष्टीचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करावा आणि मगच स्वतःचे मत बनवावे. या रूढींचे पाश भयंकर भक्कम असतात. त्यांच्या विळख्यास तोडणे भल्या भल्यांना जमत नाही. आम्ही स्वतः या गोष्टींचा अनुभव घेतला आहे. स्वतः त्याचे चटके सोसलेले आहेत. परंतु सूज्ञ माणसाने भांबावून अथवा हताश होऊन परिस्थिती समोर लोटांगण घालणे योग्य नव्हे. कारण सुधारणा ही एक अशी गोष्ट आहे की तेथे तुम्हा सेनापती होऊनही लढता येते आणि शिपाई होऊ नये. आमचे अंगावर सेनापतीचे चिलखत आहे, परंतु आम्हास तलवार म्यान करावी लागली. मात्र आम्ही हार मानणार नाही. स्त्रियांची सद्य परिस्थिती आणि रूढींमुळे होणारी समाजाची अवनीती या बाबतीत जे जे म्हणून करता येईल ते आम्ही स्वतः केल्याशिवाय राहणार नाही. कारण जितके आम्ही इतरांना सांगतो तितके किंबहुना त्याहूनही जास्त स्वतः करावयास हवे ते आमचे स्वतःचे कर्तव्य आहे. आय एम सॉरी. आम्ही स्वतःच्याच विचारात इतके गुरफटून गेलो होतो की आम्ही कोणासमोर बोलतो आहोत याचे भानच नाही राहिले. मला कळले नाही पण मला असे वाटले की मी गोष्टीच्या जगातच आहे. असे वाटले आपणास? हो, मला असे वाटले की मी एखादी जादूची गोष्टच ऐकते आहे आणि आता काहीतरी वेगळेच घडेल. चला, म्हणजे आता आम्हाला आमचा स्वतःचा हक्काचा श्रोता मिळाला असे म्हणावयास हरकत नाही. पण आता आपणास मात्र सहनशक्ती वाढवावी लागेल. कारण आता आम्ही आमच्या मनात लिहिली जाणारी सारी भाषणे आपणास ऐकवणार आहोत. धाकले मालक, धाकले वहिनी साहेबांना ताई साहेबांनी खाली बोलवले. हो,
येत आहेत म्हणावे. जी. म्हणजे आता आम्ही जायचे ना? होय, ताई काकूंनी बोलावले म्हणजे जायलाच हवे. जाल ना की आम्ही स्वतः येऊ सोडावयास? स्वतः? नको, मी जाईन ना. पती जे सांगेल ते ऐकणे हे आपलं कर्तव्यच आहे. आणि आई मला शिकवतेस का? आईचे कौतुक सांगायचे नाही. झुले उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. काय गो? काय झाले वर? शेवटी आम्हाला निरोप धाडावा लागला तेव्हा तू आलीस खाली. हे असे दोनदा दोनदा अक्षत लावून आमंत्रण कशास दिले माधवाने? बोल. मी वर गेले तेव्हा, मी वर गेले तेव्हा, मी वर गेले तेव्हा स्वतः पाठमोरे उभे होते. स्वतः? माधवा स्वतः का म्हणतेस? छान छान. बरं मग पुढे? पुढे पुढे मला त्यांनी नाव विचारले. अगो बाई, कमालच केली माधवाने. माझे नाही, स्वतःचे. मग काय सांगितलेस काय तू? मी म्हणाले, महादेव गोविंद रानडे, सदर आमीन, फर्स्ट क्लास सब जज. अगं बाई, कल्याण झाले. अगो तो ढीग विचारेल, पण आपण असे उद्धटपणे बोलायचे नसते. काही मान मर्यादा आहे की नाही? बरं पुढे काय झाले? पुढे हो हो हो. पुढे पुढे काय झाले? काय म्हणाला तो? पुढे पुढे मला ते पुस्तक वाचावयास देत होते. मी त्यांना साफ नकार दिला. त्यांना म्हणले, मला असे पाप करावयास सांगू नका. माझ्या आत्याला म्हणूनच गणपती बाप्पांनी शिक्षा केली. तुम्ही जर मला पुस्तक दिलेत तर गणपती बाप्पा मला शिक्षा करेल, आणि तुम्ही दिलेत म्हणून तो तुम्हालाही करेल. म्हणजे वर बोलवण्यामागे हे पुस्तकाचे पुराण होते तर. बरं पुढे काय झाले? मला तर नवलच वाटले, कारण आमच्या घरी मला सगळ्यांनी बजावले होते, पुस्तकाला हाती लावायचा नाही, ते पाप आहे. माझ्या हत्याला ना म्हणूनच शिक्षा झाली. पण स्वतः म्हणाले की हा आंधळेपणा आहे. कोणतीही रूढी किंवा कोणतीही समजूत अशी आंधळेपणाने स्वीकारू नये. या मागचे मूळ कारण शोधावे आणि स्वतः विचार करावा. पुढचे मला नीट नाही कळले, पण स्वतः इतके छान बोलत होते की ते ऐकतच राहावेसे वाटले. रमे, इकडे ये. आणि मी काय सांगतेय ते नीट लक्ष देऊन ऐक. तुला वर पाठवतानाच आम्ही बजावले होते. तुझ्या सासऱ्यांनी परवानगी दिली म्हणून तुला वर पाठवत आहोत. पण तू वर गेली ती वर गेलीच, खाली यायचे नावच नाही.
पण मध्ये बोलू नकोस. रमे, पुरुष मंडळींनी कितीही म्हटले तरीही आपण काहीतरी कारण सांगायचे आणि खाली निघून यायचे, समजले? मला वाटले माझे असे वागणे स्वतःना जर आवडले नाही तर रागे भरतील मला. आणि माझी आई म्हणते पती जे सांगेल ते ऐकणे हे आपले कर्तव्यच आहे. आणि आई म्हणते मला शिकवतेस का? आईचे कौतुक सांगायचे नाही. माझी आई म्हणते म्हणे इथे आम्ही जे सांगू तेच ऐकायचे आणि तसेच वागायचे, समजले? त्या माधवाला एक शिंगे फुटलेली आहेत, तो कैक सांगेल पण आपण वावत जायचे नाही. आणखी एक, आम्हाला न विचारता माडीवर पुन्हा गेलीस तर खबरदार. त्या बायकांसमोर जितकी शोभा झाली तितके पुरी झाली. आपल्या घरातल्या मर्यादा आणि रीती त्या आपणच पाळायला हव्यात, समजले का? नंदी बैलासारख्या माना मात्र आम्हाला छान डोलवता येतात. नुसत्या माना डोलवू नका, तसे वागा म्हणजे झाले, समजले का? वेडी कुठची असे रडायास काय झाले? तू लहान आहेस ना अजून, म्हणून असा गोंधळ होतो. हो, हळूहळू सगळे समजेल. आणि एक ऐक, तुमचे आता नवीन नवीन लग्न झाले आहे ना, म्हणून नात्यातली माणसे आजूबाजूच्या बायका तुला भेटावयास येतात. तुमचे लग्न घाई गडबडीत झाले, कित्येकांना तर आमंत्रणही मिळाली नाहीत, म्हणून सारे येतात. अशा वेळी तू माडीवर रमलेली दिसलीस तर पाहुण्यांसमोर कसे दिसेल? नवरा बायकोने असे दिवसा ढवळ्या एकांतात गप्पा मारत बसणे शिष्टसंमत नाही. हो, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपणच सांभाळायच्या, कळले ना? यांनी विचारले वर काय झाले, आता स्वतःनी विचारले खाली काय झाले तर नको नको. ताई सासूबाई, माई सासूबाई मला बोलल्या असे नको सांगायला, नाहीतर स्वतः रागवतील, शिवाय ती चाडीही होईल. आपण आता फक्त सगळ्यांचे ऐकून घेऊया, म्हणजे कोणीच रागवणार नाही. ह्या दोघांच्या गडबडीत तुला सांगायच विसरले, माधवाने तुला अभ्यासिकेत बोलावले आहे. जा पटकन. झुले उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. सुरेख, रामबोशीचे लोणचे वाढावं. होय, तुम्हाला आवडतंय म्हणून ताज्यातले थोडेसे काढून ठेवले. तेच वाढू का मुरलेले वाढायचे? ताज्यातलेच वाढा. बरे. दुर्गा का? पण तसे सध्या सगळीकडे नवविचारांचे वारे वाहत आहेत. पण शेवटी जुने तेच बरे. हो, ऐकलत का माधवराव? आपला नवीन विवाह झालेला आहे. नववधूस पाहण्यास अजूनही लोक येत आहेत. तेव्हा तेच असे दिवसाढवळ्या आपल्या खोलीमध्ये बोलावून गप्पाच टक्के करणे हे योग्य नव्हे. ते शिष्टसंमत नव्हे. आपण नवीन विचारांचे आहात, आपला ओढा तिकडेच आहे, म्हणून आम्ही हे सांगतोय.
पण एक गोष्ट लक्षात ठेवा, घरामध्ये अजूनही वडीलधारी मंडळी आहेत, तेव्हा त्यांच्या मतांचा आदर हा राखायलाच हवा. वेळी अवेळी पत्नीस असे आपल्या खोलीवरती बोलावणे, त्याच्याशी गप्पा मारणे हे योग्य नव्हे. काही रीतिरिवाज आहेत, परंपरा आहेत, ते आम्ही घरामध्ये असेपर्यंत पाळले गेलेच पाहिजेत. विचारी आहात, सुशिक्षित आहात, सुज्ञास सांगणे न लागे. बाबा बाबा काय चाललंय? अरे काय चाललंय तुमचं? सोडा सोडा मला, सोडा. चांगलाच मार मिळणार आहे आज तुम्हा दोघांना. काय दोघांचं काय चाललंय? लागेल ना तिला? माई, यांची मस्ती दिवसेंदिवस वाढतच चाललीये. वेडे कुठचे. मी मदत करते हो. दुर्गा का मला झोपताना एक गोष्ट सांगाल? कालची गोष्ट आवडलेली दिसतीये. हो. सांगते ना, छानशी गोष्ट सांगेन. ये बस. अगो, ह्या दोघांच्या गडबडीत तुला सांगायच विसरले. माधवाने तुला अभ्यासिकेत बोलावले आहे. जा पटकन. झुले